हॅलो गाईज, हाय, हाव आर यू. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? कसा गेला मग आजचा दिवस तुमचा? मी सकाळी मला वाटतं मी उपमा बनवलेला वाटतं. उपमा, आय थिंक सो उपमा बनवलेला. मी त्याची रेसिपीही टाकलेली आहे. तुम्ही बघितली का? मग मी असंच उपमा बनवते. थोडासा मला असा पातळच आवडतो. मला असं एकदम असं सडसडीत नाही आवडत मला असा उपमा. माझी मम्मी अशी सडसडीत बनवते. तो मला ठीक आहे, म्हणजे मी खाऊ शकते असं नाही. पण मला असं थोडासा पातळ आणि त्याच्यावरती अशी शेव टाकतात ना. म्हणजे मी एक स्कूलमध्ये होते शिकवायला. तिकडे अशी एक गुजराती बाईच होती. कॅन्टीन होतं तिकडे. तर ते गुजराती लोक आहेत ना, ते लोक ना असे वरून असे कोथिंबीर टाकायचे. ती जी द्यायची ना मस्त, म्हणजे असाच उपमा असायचा एकदम पातळ, एकदम रसरशीत. असा 10 रुपयाचा त्यावेळेला उपमा द्यायची अशा प्लेटमध्ये आणि द्यायची. आणि मस्त असं रसरशीत एकदम असं, म्हणजे एकदम पातळ असं असायचं. आणि त्याच्यावरती अशी शेव टाकायची आणि कोथिंबीर टाकायची मस्तपैकी. तर तो मला खूप आवडायचा उपमा, तो मला आठवला. आणि त्याच्याकडे काहीतरी पुदलं असं काहीतरी होतं, माहीत नाही काय ते. गुजराती होते ना ते, मला माहीत नाही. तर ते पुडला सँडविच असं काहीतरी होतं. पुडला सँडविच ते एक मस्त होतं. ते मला त्याची खूप आठवण येते. पण ते मी अजूनपर्यंत तसंवालं ते पुडला सँडविच तसं अजूनही खाल्लं नाही. तसंच सेम माझ्या नवऱ्याने जेव्हा मला म्हणजे जेव्हा आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो तेव्हा त्याने माझ्यासाठी पोहे बनवलेले. तसे पोहे मी अजूनपर्यंत खाल्ले नाही. सेम तसंच. तर आपण रात्री बोलूया. मी रात्री आता व्हिडिओ बनवेल. सो दॅट्स इट आजच्या दिवसासाठी. आणि बघा, उपमा आवडला असेल तर तुम्ही ट्राय करा, तुम्ही बनवा. मी सुकटची रेसिपी टाकलेली आहे आणि मी उद्या बहुतेक पोह्याची टाकेन रेसिपी. बनवला तर पोहा. तर असं आहे. आणि बघू आता खूप रेसिपीज असं मला टाकायच्या आहे तुमच्यासाठी. मी कसं जेवण बनवते, म्हणजे लग्न झाल्यानंतर मला अजिबात जेवण येत नव्हतं. मी थोडं असं बघून शिकले. यूट्यूबवरती ॲक्च्युली मी बघून शिकले. आणि मग त्यात स्वतःचे थोडेसे फ्लेवर्स टाकायला लागले. मी स्वतःचं काहीतरी एक्सपेरिमेंटल करायला लागले. मग असं आहे. म्हणजे मी सेम टू सेम यूट्यूबसारखं नाही. असं तू कसं चित्र काढतो ना, बनवायला जातो गणपती होतो मारुती, तसंच. पण मी जेवण असं चांगलं बनवते आणि छान होतं माझं जेवण. आज जो उपमा बनवला तो पण एकदम एक नंबर उपमा होता आहे. खूपच छान होता. आणि उद्या मी पोहे टाकेन. मी पोहे पण खूप छान बनवते. ते मी उद्या टाकेन पोहे पण. आणि सुकटची भाजी पण खूप छान झालेली. आणि मी अंड्याची भुर्जी पण टाकलेली आहे, ती पण बघा तुम्ही. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. बघू रात्री टाईम भेटला तर मी नक्की व्हिडिओ टाकेन. लव सपोर्ट गाईज, सपोर्टची खूप गरज आहे. लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब. लव यू, बाय.